नाव सांगा तुमचं. प्रतिभा शशिकांत नाशे, हडपसरून आले. ह्या आयुर्वेदिक औषध घेतल्यापासून खूप फरक पडला मला. काय काय त्रास होतो तुम्हाला सुरुवातीला? अगोदर खूप धाप लागायची, अंग सुजायचं, पाणी पण वाढत होतं, डायलिसिस चालू होतं, पाणी वाढत होतं, पाय पण सुज होते पायावर पण. हे औषध घेतल्यापासून खूप फरक पडलाय. किती महिन्याची औषध आता तुम्ही घेतली? हो, 1 महिन्याची घेतली. 1 महिन्याची प्रॉपर आणि पथ्य चांगली पाळली. पथ्य पाळ. तुम्हाला काय वाटतं बाबा? लय बरायचं, लय फरक पडला, खूप फरक पडला. काय काय युरिन वाढली, फरक पडला म्हणजे धाप लागत नाही आता. आणि चालती भरपूर. बीपी अगोदर चालता पण येत नव्हतं सर, धाप लागायची लगेच. शरीरातलं पाणी वाढलं की आता पाणी पण वाढत नाहीये आणि बीपी पण नॉर्मल असतो आता. बीपी नॉर्मल. त्यांना भूक लागते. भूक लागते सर, भरपूर लागते. बघा आता तुमचे रिपोर्ट एवढे सुंदर आले आहे की नाही? म्हणजे तुमचं क्रिएटिनिन साधारण जे 4.5च्या आसपास 2 डायलिसिस त्यात 2.0 आहे, 2.01. त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं जे आपण परीक्षण म्हणतो तो असतो GFR, EGFR, बरोबर ना? जो अगोदर होता 14.76 म्हणजे साधारण 15, आणि त्याच्या अगोदर 18 होता, 18चा 15 झाला होता, म्हणजे ते डिक्रीज होत चालला होता. ज्या पद्धतीने सगळ्या पेशंट मध्ये होतो तो तुमचा आता 15 वरून डायरेक्ट किती झालाय आता? 30.32. म्हणजे हे जे परीक्षण आहे हे सगळ्यात महत्वाचे, कारण हे एक्झॅक्टली किडनी फंक्शन आहे. बरोबर सर, खूप मदत झाली तुमच्या औषधाने. म्हणजे माझं आयुष्य बदलून सर, खरंच. नाही खरंच खूप झाले. नाही तर हे आमच्या माघारी कोणीच नाही. पथ्य पाळायचं चांगलं, त्याला चांगलं. आम्ही मदत करायचा प्रयत्न करत असतो. औषधं तुम्ही व्यवस्थित घेतली, पथ्य चांगली पाळली की प्रत्येक पेशंटला बरं वाटतं. त्यामध्ये जसं आमचं अनुभव आहे, खूप चांगला अनुभव आहे. आणि अशाच पद्धतीने औषध आपण हळूहळू नंतर बंद करतो, पण पथ्य बंद नाही. पथ्यावरच आहे सगळं सर, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता आपण तुमचं डायलिसिस कमी करणार, बरोबर? 2च्या ऐवजी 1 डायलिसिस करायचं आपल्याला 15 दिवसांनंतर, बरोबर? आणि त्याच्यानंतर महिन्याभराने परत बंद करून टाकायचं, कारण तुमचे पॅरामीटर्स खूप चांगले आहेत. यावर तुमचं डायलिसिस आपण कमी करू शकतो. चालेल. बाकीची काय अजून तुम्हाला काय अनुभव आला? आणि फ्रेश वाटते सर ह्या औषध गोळ्या घेतल्यापासून. छान. म्हणजे अगोदर कसं सारखं झोपून वाटायचं, म्हणजे सारखं उदास असायची मी. हे खरंच औषध घेतल्यापासून म्हणजे एवढं मला सुद्धा कॉन्फिडन्स आला की हा माझं खरंच बंद होऊ शकते. म्हणजे अगोदर खोटच वाटायचं की खरंच डायलिसिस बंद होऊ शकतं का. मला वाटायचं हे काय फेक असेल, पण नाही सर, माझा स्वतःचा अनुभव आहे, खूप चांगला अनुभव आहे सर. आणि तुमची पण खूप जास्त मदत झाली. सगळ्यात महत्वाचं तेच आहे की आपल्याला चांगलं होतोय असं वाटतं, बरोबर आहे. रिपोर्ट्स बदलणं हे अजून पुढचा विषय आहे. पण तुम्हाला औषधं सुरू झाल्यानंतर मी बरी होतीये, मला चांगलं वाटतंय, हा विषय अति महत्वाचा आहे, बरोबर आहे. आणि याच्यावर ज्याला साध्या भाषेत आपण म्हणतो जीवावर दडपण आल्यासारखं. पर्याय नाही, खरंच नाही. पहिलं दडपण येत होतं, आता नाही. आता आई वडील पण जरा माझे हे झाले, आम्ही बिचार नाही तर आमचं काय खरं नव्हतं. चलो ठीक आहे, अशीच पथ्य पाळा.